ईव्हीएमवर बोलताही येत नाही, सांगताही येत नाही. राज्य निवडणूक आयोगावर आमदार शशिकांत शिंदे यांची पुन्हा एकदा टीका. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे सोडत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास साताऱ्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी तिसऱ्यांदा राज्य निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईव्हीएम मशीनबाबत सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी टिप्पणी करताच उपस्थित नागरिकांना हसू आवरता आले नाही. याच धाग्यावर पुढे बोलताना शिंदे म्हणाले की सामान्य जनतेमध्येही ईव्हीएम विषयी शंका असून आयोगाने या संदर्भात स्पष्टता द्यावी अशी भावना आहे. शिंदे यांनी निवडणूक आयोगाने केवळ निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यापुरते न थांबता मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी अधिक बळकट आणि खुले धोरण अवलंब करण्याची गरज असल्याचे नमूद केले. या ईव्हीएम मशीन बद्दल बोलायचं आणि निवडणूक आयोगावर बोलायचं म्हटल्यानंतर सहनी होत आहे आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मला वाटतं की आमची चर्चा नाही पण सामान्य लोकांमध्ये ही चर्चा होते. याचा अर्थ ईव्हीएम मशीनच्या बाबतीमधली विश्वासार्हता ही लोकांमधून गेलेली आहे आणि त्या विश्वासार्हतेला जर पात्र ठरायचं असेल तर परवाच्या दिवशी बघितलं आष्ट्याला झालेलं आहे. इथे सुद्धा मशीन सील करताना त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम सील करताना उमेदवारांच्या सह्या वगैरे घ्यायला पाहिजे, तसं काहीच केलेलं नाही. म्हणजे नियमावली निकष काही नाही. म्हणजे फक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडायची एवढाच फक्त उद्देश दिसतोय. मला वाटतं की त्यामुळे साशंकता आहे. शेवटी बघू निकाल काय लागतो 21 तारखेला, तेव्हा बघू. सह्याद्री साखर कारखान्याकडून 26,40,00,000 रुपयांचे ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा. ऊस गाळप, साखर उत्पादन आणि आर्थिक व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सन 2025-2026 गळीत हंगामामध्ये नोव्हेंबर 2025 मधील पहिल्या पंधरवड्यातील कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन 3,500 रुपयांप्रमाणे एकूण रुपये 26,40,00,000 रुपये ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित विजयसिंह शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता दिली. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या ऊसापोटी प्रतिटन 3,500 रुपये प्रमाणे एकूण रुपये 26,40,00,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. सह्याद्री कारखान्याने नेहमीची रास्त भाव देण्याची परंपरा याही वर्षी गळीत हंगामात जोपासलेली आहे. ऊसाच्या बिलाची रक्कम जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस सह्याद्री साखर कारखान्याकडे गळीतास पाठवून जास्तीत जास्त ऊस गळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पुशेगावमध्ये वाहतूक व्यवस्थेत 12 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बदल. सातारा लातूर महामार्ग कामाचा वेग वाढवणार. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारील येरळा नदीवरील पूल ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यानचे रुंदीकरण आणि रस्ता काँक्रीटीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने या मार्गावरील वाहतूक 12 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी दिली. हे काम 24 नोव्हेंबरपासून सुरू असून दिलेल्या प्रारंभिक मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार केलेले वाहतुकीतील तात्पुरते बदल पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अधिसूचना काढून 12 तारखेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल कायम ठेवले आहेत. दरम्यान सद्गुरू परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यात्रेला 14 डिसेंबरपासून प्रारंभ होत असल्याने भाविक नागरिक व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी काम गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. येरळा नदी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोमन यांनी केले. सातारा लातूर महामार्गावरील साताऱ्याकडे जाणारी तसेच पुशेगाव दहिवडी मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली असून वाहनधारकांनी त्याचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
दहिवडीतील मोबाईल शॉपी फोडून 2 लाखांची रोकड लंपास, हँडसेटला हातही न लावणाऱ्या चोरट्यांचा अनोखा पराक्रम. दहिवडी तालुका मान येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मायनी चौकातील ओमी मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दुकानात ठेवलेले एकाही मोबाईल हँडसेटला चोरट्यांनी हात लावलेला नाही. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर असलेल्या या शॉपीचे शटर उचकटलेले शुक्रवारी सकाळी दुकान मालकाच्या निदर्शनास आले. तत्काळ ही माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले. दुकानातील रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी असलेल्या ड्रॉवरमधून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र मोबाईल ॲक्सेसरीज किंवा इतर कोणत्याही किमतीच्या वस्तूंना हात न लावल्याने हा प्रकार नेमका कोणत्या हेतूने घडवून आणला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दहिवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.